लहान मुलांची मालिश करणं खरं तर खूप चांगली गोष्ट असते, परंतु काही पालक काही चुका करतात. त्याच्यामुळे त्याचं नुकसान हे बाळाला भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. मालिशचे फायदे कोणते आहेत? तर मालिशमुळे बाळाचं रक्ताभिसरण चांगलं सुधारतं, बाळाला पुरेशी झोप येते, पचन चांगलं होतं. तसेच मालिश करताना आईबरोबर त्याचं आय कॉन्टॅक्ट होऊन बॉन्डिंग चांगलं तयार होतं. परंतु काही पालक मालिश करताना त्याचे नाक ओढतात. कशासाठी? तर ते नाक टोकदार होऊन आणि बाळ सुंदर दिसावं म्हणून. पण तसं नसतं. बाळाचं नाकाचं स्ट्रक्चर हे डीएनएच फिक्स असतं, तसंच नाक त्याचं तयार होतं. दुसरी गोष्ट, बाळाचे हातपाय जोरात ओढतात, तर बाळ लवकर चालायला लागेल, जे मसल स्ट्रॉंग होतील. पण तसं बिलकुल करू नये. तसं केल्यामुळे जॉईंट्स, टेंडॉन्स, लिगामेंट ह्याला इंजुरी होते आणि ते भविष्यामध्ये त्याचा खूप त्रास होतो बाळाला. तिसरी गोष्ट, कानामध्ये नाकामध्ये तेल ओततात लुब्रिकेंट म्हणून, पण तसंही करू नये, त्याचा पण खूप दुष्परिणाम होतात. चौथी गोष्ट की डोकं हे गोल होण्यासाठी त्याला शेपतात, गोल आकार देण्याचा प्रयत्न करतात, तर तसं बिलकुल करू नये. डोक्याचा आकार सुद्धा डीएनए मध्ये फिक्स असतो, तसाच आकार होतो. चेपल्यामुळे गोल आकार कधीही होत नाही. आणि पाचवी गोष्ट म्हणजे त्याला दुरी देतात, म्हणजे त्याचं रेस्पिरेशन चांगलं सुधारण्यासाठी, पण तसं होत नाही. दुरीमुळे त्याचं श्वसन नलिकेमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या 5 ज्या गैरसमज आहेत त्यापासून शिकून आपण व्यवस्थितरित्या बाळाची मालिश केली पाहिजे. थँक्यू.